ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि जीवनोपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता या पळून जात असतात आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्याला लाभत असते. तशी सुंदरता ही स्वामींमध्ये आहे आणि स्वामींमध्येच आपण सर्व सुख हे शोधलं पाहिजे. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमावं. पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही. पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती शक्ती तुझं संरक्षण करणार आहे. आणि स्वामी आपल्याला म्हणतात, बाळांनो भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ईश्वर म्हणजे आपली शेवटची आशा नाही तर पहिला विश्वास आहे आणि तो पहिला विश्वासच आपण टिकून ठेवायचा आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचवत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तोच खेळ खेळवत असतो. म्हणून एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून बघा आणि मनासारखे नाही झाले तर मग सांगा. मित्रांनो, विश्वास ठेवा. न मागता न बोलता स्वामी भरपूर देत असतात. फक्त स्वामींचं नामस्मरण हे दररोज तुम्ही केलं पाहिजे. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ हे जात नसते. म्हणून नामस्मरणात प्रचंड ताकद असते आणि नामस्मरण केले की आपल्याला कशाची कमी राहत नाही आणि कशाची कमी आपल्याला होत नाही. म्हणून स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. म्हणून स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच, हे स्वामी तुम्ही नक्कीच सांगा. आणि स्वामी म्हणतात की आपल्यासाठी ते सर्व ठिकाणी नक्कीच येतील. फक्त आपण त्यांना हाक मारली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. म्हणून निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा आणि गुरुबोध हा होतोच आणि एक दिवशी नक्कीच होईल. म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली तरी चांगलं वागणं सोडू नका. कारण यश निश्चित आहे. कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाट मात्र दिसत नसते. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? याचं खूप छान उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच आपल्याला मिळत असतो आणि मंदिरात आपल्याला ते सुख मिळत असतं. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात वेळ घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगलं बनवा आणि जगामध्ये तुमचं नाव लौकिक लवकरच होईल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे बघून घेईल आणि सगळ्यांचे कर्माचे फळ मी सगळ्यांना चांगलेच देणार आहे. म्हणून त्याचे कष्ट वाईट असो का मग चांगले असो, तसे त्याला फळ हे निश्चितच मिळणार आहे. जीवनात कष्ट केल्याने बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने आणि मन चांगले राहते. म्हणून नेहमी आपण सत्य बोलावे आणि सत्याच्या मार्गावर मात्र नक्कीच चालावे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जात असते. म्हणून कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. नक्कीच ते तुम्हाला पोटाशी धरतील आणि तुम्हाला म्हणतील, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही दुनिया जरी तुझ्या विरुद्ध असली ना, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींना आतुरतेने हाक घाला आणि स्वामींना बोला, तुमच्या
जवळ मला नक्कीच बोलवा आणि तुमच्या मंदिरात दर्शनासाठी स्वामी मला प्रत्येक दिवशी बोलवा आणि नामस्मरण माझ्याकडून करून घ्या, म्हणून सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणून जीवनात कोणत्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढणार नक्कीच आहे. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्य काळाची जास्त चिंता आपल्याला जीवनामध्ये आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष तुम्ही द्या, कारण जर आपण हातात मेहनत करण्यावर भर दिला ना तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्कीच शक्य होत असते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, आणि कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या नक्कीच सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र नक्कीच येणार नाही आणि तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा ठिकाणी परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येयाप्रत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाही, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज नेण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि सत्य कोणतेही आणि कोणीही ते नाकारू नका आणि नाकारूही शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणारी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम नक्कीच करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवली पाहिजे, आणि ती तयारी असली की आपण सर्व ठिकाणी यश हे मिळवूच. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव हे करून देत असते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी नक्कीच देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहतात. आणि म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे, आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन नक्कीच तुम्ही जगायला हवं. आणि एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा, आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. म्हणून कारण
एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर मात्र पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते, पण त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून नक्कीच देतात आणि आणूनही देतील. म्हणून जीवन जगताना अडचणी आपल्याला भरपूर येतात, पण त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येय साध्य आपले होतही असते. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनात दुर्बल व बनवते आणि खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास ही तयार करत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण नक्कीच समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग तुम्ही नक्कीच निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न हे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्द आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत असते. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात. आणि आपण केलेले कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात असलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत हा ठरत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करत असते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत राहा आणि बघा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. आणि कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत मात्र नक्कीच असतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच, त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवनाचे आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि ते सत्यात उतरते देखील. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या उलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती ही निश्चितच होईल. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो. म्हणून वास्तविकतेने भान ठेवून जगणे गरजेचे आहे.
कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि ज्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता तुम्ही नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे, कारण सकारात्मक विचार हे आपल्याला जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच जीवन जगण्यास मदत करू शकतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो, कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त नक्कीच करून देतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा, नक्कीच यश मिळणार आहे. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखविणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक आहे. एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपल्या हाती येतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात, कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि आपण नक्कीच यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला नक्की शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणाच यशस्वी नक्कीच बनवत असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजले पाहिजे आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच अनुभवाल सुद्धा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात, आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्यही करू शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल, कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात. आणि आयुष्यात नियोजनासह प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येईल. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळात सामना करावा लागतो,
कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःख असले ना, तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही करा. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये जगूही शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच होणार नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसेल तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही सोडू नका आणि कधीही ज्ञान प्राप्त करणेही सोडू नका. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यालाच लिहिला गेला आहे ज्याने जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय हा सत्याचाच होईल यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणास स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न साकारही होत नाही. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणं आणि घेता येणे शक्य होते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास नक्कीच करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला जिद्द आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि नक्कीच जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य होते. आणि म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल, म्हणून ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्याचा सामना देखील नक्कीच करू शकता. मित्रांनो, एखाद्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हाला अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आहे आणि कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच,
परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही हे तितकेच खरे आहे. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते मिळतही असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक भरपूर आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करून त्यावर मात आपण करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय नक्कीच मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावण्यास आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण हे विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत करत असते. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल. आणि अशा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिळवू शकतो, कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून ते ध्येय नक्कीच तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर एकाग्र राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या पाठीमागे आहे हे विसरू नका. आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. म्हणून त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे हे गरजेचे असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही, तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही निर्माण होत असते. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे हे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडत असतात आणि जगतात संघर्ष करावा आणि भरपूर लागतो, पण जगताना हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद मात्र आपण बनवले पाहिजे. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणा स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणतात हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतर तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपला ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागेल. आणि कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष हा ठरलेला असतो. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले
तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार नक्कीच घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढेही नेतील. म्हणून तुम्ही जीवनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे आणि चांगले विचार तुमच्या मनामध्येच ठेवले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाल आणि प्रगती तुम्ही कराल. ज्या ज्या ठिकाणी म्हण जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. असंच आपण नक्की सद्गुरूंना म्हटलं पाहिजे. स्वामींची जर सेवा भक्ती केली तर सर्व देवी देवता स्वतःहून प्रसन्न होतात व स्वामी सेवेकऱ्यांचे कार्य हे मार्गी लावत असतात. म्हणून स्वामींची भक्ती अगदी मनापासून तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींवर नक्कीच विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे. कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा मात्र नक्कीच आहे. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो ना, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळा करतात. हा नक्कीच माझा पण अनुभव आहे. म्हणून अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्यांची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते. आणि मग स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? की रस्त्याने जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, ते म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, शेवटी ती स्वामी पर्यंतच पोहोचते. ज्याप्रमाणे नदी सागरालाच मिळते, स्वामी साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप, अद्भुत आणि गूढ तत्व आहेत. स्वामींची भक्ती, सेवा, नामस्मरण हा जीवनाचा केंद्रबिंदू नक्कीच तुम्ही ठेवा. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान आणि गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. आणि स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून माणसाने त्या गोष्टीत, आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्यकाळ खराब होणार नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, अजून संपूर्ण जीवन तुमच्याकडे पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा. स्वामींची भक्ती, सेवा करा. स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत, हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव, हार मानू नको. कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हारल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. म्हणून घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे मात्र हटू नकोस. म्हणून पूर्व पुण्याची आणि त्या जन्माची पुण्याई साधली, म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. आणि स्वामींच्या चरणी आम्ही नक्की सदैव राहू. म्हणून मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेलाय. आणि हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आत्ताच परमार्थ करून आपला जन्म हा सार्थकी लावा. आणि वेळ गेल्यावर, मृत्यू जरी जवळ असली ना आणि आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणारच नाही. म्हणून मित्रांनो, हक्काची व्यक्ती भेटली की मग मनात साचलेल्या दुःखांचा पादर हा फुटत असतो आणि आपण त्या व्यक्तीला सर्व काही आपण सांगत असतो. म्हणून
असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारे ठेव. बदलेला आहे तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर व स्वामींवर फक्त विश्वास ठेव. तुला साथ देणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आयुष्यात काही क्षण, काही आठवणी, काही लोक असे असतात की त्यांना कधी विसरता येतच नाही. फक्त मग ते आपले स्वामी आहेत आणि त्यांना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात आणि एक तुम्ही आहात की मला कधीच नाराज केलं नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या आणि त्या प्रकारे आम्हाला नक्कीच तुमचे आशीर्वाद द्या. हे बघा मित्रांनो, हे स्वामी राया काही होऊ दे असं स्वामींकडे म्हणा. मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझ्या आठवण राहू दे, तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. आणि हेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे आहे. म्हणून स्वामी आपण आपल्याला म्हणत आहेत की हार नको मानू बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और फिर भी और छाएंगे. असं नक्कीच आपण सांगितलं पाहिजे आणि देवाने ते ऐकलंही पाहिजे आणि ते ऐकतातही. म्हणून मित्रांनो, स्वतःचा सन्मान हा स्वतःचा जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो, कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा आणि जगातील लोकांकडून अपेक्षा मात्र ठेवू नका. स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. आणि स्वामी म्हणतात की बाळा, जे सोडून गेले, जे झालं ते सोडून दे, ते मी बघून घेईल. कोणाच्या कर्माचं काय करायचंय त्याच्या आठवणीत न राहता आता उठ, नव्याने उभं राहा आणि स्वतःला नक्की सिद्ध कर. भिवू नकोस, उठ, लढ, मी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे असं आपल्याला अभयवचन स्वामी देत आहेत. मग तुम्ही नक्कीच प्रयत्न मात्र नक्कीच केला करून बघितला पाहिजे. मित्रांनो, नवीन दिवा बदलताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की एक एक वेळी जुन्या दिव्यानेच तुमच्या जीवनात प्रकाश केला होता, म्हणून तुम्ही नवीन दिवा बघू शकलात. म्हणून त्याला नक्कीच तुम्ही कधीही विसरू नका. आणि स्वामींना सांगा की हे माझ्या स्वामी राया, मी बरेच स्वप्न पाहिले होते आणि पाहत आहे, ते तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे स्वामींना आपल्याला नक्कीच म्हणायचे आहे. आणि स्वामी ते आपल्याला देतातही आणि त्यांचे आशीर्वाद पण आपल्या पाठीमागे नक्कीच असतात. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोलच राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा. कल्याण तुमचं नक्कीच होणार आहे. आणि जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षु, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटी झाले. त्यांचे कल्याण स्वामींच जवळच झाले. आणि तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अक्कल से खुदा पहिचानो हे आपल्या सारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच नक्की सांगितले आहे. म्हणून कोण किती ताकदवार, पैसावाला, कोण किती पण मोठा रुस्तम वस्ताद राहू द्या, व आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण आमच्या पाठीशी लय मोठी शक्ती आहे आणि स्वामी मालिक आहेत आणि ते वेळ आल्यावर येईल तुमच्या लक्षात. आणि म्हणून आपणही स्वामींवर तितकाच मनापासून फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले, तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते आणि ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांनी पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली आणि क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही मला. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची नको, ते खोटे नातेसंबंध आणि स्वामी तुमची सेवा आणि भक्ती करायची आहे. बस एवढंच लक्ष आता मी जीवनात सार्थक करणार आहे आणि ते लक्ष गाठल्यावरच मी आता शांत बसणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त जीवनामध्ये हे कर्म आपली चांगली करा आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ भेटणार आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून त्या कर्म आपण नक्की चांगले केले पाहिजे आणि चांगले कर्म केले तरच आपल्याला चांगले त्याचे फळही मिळते आणि त्या फळानुसार मग आपल्याला भरपूर काही चांगल्या वाटाही स्वामी दाखवत असतात. समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना, तो जीवनात पुढे सरकत असतो आणि पुढे जात पण असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकलात किंवा मग काहीतरी शिकतात सुद्धा. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा खास मात्र नक्कीच असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता
हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे या इशाऱ्याने तुम्ही वागलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न हे करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि त्यानुसार ते विचार सुद्धा करत असतात. म्हणून त्यांना समजवण्यात काही अर्थ सुद्धा उरत नसतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये कितीही रसून राहायचे आणि रमून राहायचे हे आपल्याला हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. आणि तुमचा जीवनाचे शिल्पकार हे तुम्ही स्वतः आहेत हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. आणि चालाकी करतानाही आली तरी चालेल, पण समोरच्याला चालाकी करतोय हे ओळखता नक्कीच आपल्याला आलं पाहिजे. आणि अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यास सदैव आघाडीकार असतात, कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही. म्हणून जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. ते ओळखायला शिका आणि त्यांच्याशी तसं वागायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. इमानदार राहून सुद्धा आमच्या स्वाभिमानाला धक्का लागत असेल तर मग आम्हाला तुमचा विचार हा करावाच लागेल. आणि अशा काही व्यक्तींसाठी आपल्याला नक्कीच विचार करावा लागत असतो, कारण ते आपल्याशी तसं वागतही असतात. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळ्या कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग आपल्याला दाखवणार नाही यावर विश्वास ठेवा. आणि पहाटे घरात गुंजणाऱ्या तुमच्या लेकरांचा आवाज आणि लेकरं तुमची खरी संपत्ती आहेत. या संपत्तीचे योग्य जतन करा आणि यांना संस्कारित करा, कारण आपण कितीही संपत्ती कमावली हे कोणी विचारणार नाही, पण आपली लेकरे कशी घडली हे मात्र नक्की जगाला दिसणार आहे. म्हणून पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो किंवा मग शब्दांची असो अथवा मग संस्काराची असो. म्हणून सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. परमेश्वर म्हणतो ते जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे आणि तसंच तुम्हाला त्या कर्माचं फळही मिळणार आहे. म्हणून विचार करून सगळ्या गोष्टी नक्कीच करा. कमजोर कोणीच नसतो, मजबुरीमुळे माणूस कमजोर होतो. आणि भंगार लोक या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःला तोप समजत असतात. आणि म्हणून आपली काहीतरी मजबुरी असते आणि जीवनात त्यामुळेच आपण थोडा मागता पाय घेत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव हा नक्कीच मिळू शकत नाही आणि तो मिळणार सुद्धा नाही, कारण तसं करून आपल्याला सुख कधीच मिळणार सुद्धा नसतं. म्हणून पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला ही मजा येत असते आणि ते आयुष्य आपण चांगल्या रीतीने सुद्धा जगत असतो. म्हणून जीवनात संकटे येतात, तसे संकटातून सुटण्याचे मार्गही कर्म करूनच काढावे लागतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतं. फक्त आपण ती मार्ग ही ओळखायला शिकलं पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त इमानदारी आणि नीतिमत्ता आपण नक्कीच चांगली ठेवली पाहिजे. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर इतका मोठेपणा की समोरच्याला असं वाटतं की या माणसासारखं माणूस या पूर्ण जगात नाही. म्हणून तुमची पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण या जगात नक्कीच असतात. म्हणून दगडाचं ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल. आणि माणूस हा नक्कीच चांगला हवा आणि त्यामध्ये माणुसकी सुद्धा हवी. म्हणून मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही जर खाली पडत नसाल ना, तर लक्षात घ्या की स्वामींनी तुमचा हात घट्ट पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा, यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमच्यासाठी ते उभा आहे. म्हणून आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ज्यांचं मन साफ असतं ना त्यांचं नशीब नेहमी खराब असतं आणि ते नशीब देव चांगलं लिहित असतो, पण थोडा वेळ नंतर आणि थोडा वेळ तुम्हाला संयम हा ठेवावा लागत असतो. जो तुम्हाला इज्जत देईल त्यालाच इज्जत द्या. धनदौलत संपत्ती बघून चिकटणे म्हणजे लाचारपणाचं लक्षण आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात एक वेळ अशी येते तिथे आपण प्रामाणिक असल्याचा आपल्यालाच पस्तावा येतो आणि पस्तावा होत सुद्धा असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय मिळत नसते. म्हणून अक्षर किती सुंदर असलं
तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागा, पण समोरचा आपल्या फक्त चुकाच शोधणार आहे आणि त्याला चुकाच दिसणार आहे. पण त्याने जर आपलं चांगलं बघितलं तर त्याला चांगल्याही गोष्टी या नक्कीच दिसणार सुद्धा आहेत. म्हणून पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं आणि ते आपल्या कामी येत असतं. म्हणून आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरावे लागत असतात. ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर मानतच नाही, उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच तुम्हाला नक्कीच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा, भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं. आणि जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि क्षणाचा नाही भरवसा येते, कोणी पाहिले जन्म साथ, आहे तो क्षण भरभरून जगून घ्या, मग देऊन एकमेकांची साथ, देऊन एकमेकांची साथ. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास हा नक्कीच मिळत असतो. म्हणून माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरी जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं समोर येतच असतं. आणि म्हणून ते जीवनाचा नियमच आहे. म्हणून आपण वाईट की चांगले हे लोकांपेक्षा आपल्याला जास्त माहिती असतं. मग कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. लोक जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणतच नसतात आणि तो मेल्यावर म्हणतात की चांगला माणूस होता. म्हणून घर फोडणारे आपलेच असतात. बाहेरच्यांना काय माहिती असतं की कोणती भिंत नाजूक आहे. आणि म्हणून आपण आपल्यामध्येच माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. जे लोक तुमच्यापाशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस त्यांच्यासाठीच असतं, म्हणून ते तुमच्यासोबत चुकीचं वागलेलं असतात, त्यासाठी त्यांना असं वाटत असतं. स्वामी सांगतात, त्याचं माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात प्रयत्न केला असतो. जास्त विश्वास ठेवला की माणसं विश्वासघात करतातच. आपली समजून घेतलं तीच लोक आज घात नक्कीच करतात. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर मग तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नक्कीच नाहीये. म्हणून लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद केलेले कधीही चांगले असते. आणि आयुष्यात आपण कोणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्याऐवजी आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव असणं फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो आणि जीवन जगायला नक्कीच तो प्रेरणाही देत असतो. म्हणून आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे, आणि दुःख हा एक अनुभव आहे आणि जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो आणि तो विश्वासच त्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून समाज एक असा बाजार आहे जिथे सल्ले ठोक भावात आणि मदत कर्ज रूपात मिळत असते. म्हणून जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील आशा कधी तुम्ही सोडू नका. आणि आपण कुणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव आयुष्यभर असणं फार महत्वाचं आहे. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या मात्र असतात. आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या जीवनात अडचणी आयुष्यभर संपत नसतात. आणि ज्याचा नक्कीच जीवनामध्ये निश्चय पक्का असतो की मला हे काम पूर्ण करायचंय, तो व्यक्ती कशाही परिस्थितीने ते काम पूर्ण करतोच. आणि त्यामागे स्वामींची इच्छा सुद्धा असते आणि स्वामीही त्याला मदत करत असतात. म्हणून गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूचं असो, गर्वाचं असो किंवा मग अभिमानाचं असो. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप छान याचं उत्तर एका माणसाने दिलाय. वारा तर उन्हातही असतो, पण त्याचा आनंद सावलीत कसा काय येतो? तसंच आपण मंदिरामध्ये जात असतो आणि स्वामींचं आपण दर्शन घेऊन स्वामींचा निवारा यात बसत असतो आणि त्यांचा वारा आपण घेत असतो. आणि तो एवढा सुखद वारा असतो की तुम्हाला पूर्ण शांत करून टाकत असतो. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट आपल्याला समजतात, पण ती नक्कीच त्यांची लायकी असते आणि त्यानुसार ते विचार देखील करत असतात. म्हणून कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी रुलो आणि कोणी स्लो असतो आणि कोणी फास्ट. पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल तेव्हा सगळेच एकत्र येत असतात आणि सगळेच नक्कीच मदतीला
एकत्र सामीलही होत असतात. म्हणून असंच आपला नक्कीच परिवार सुद्धा पाहिजे आणि कुटुंब सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत जाईल आणि सतत आपल्याला चांगल्या गोष्टी या मिळत जातील. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जात असते आणि नक्कीच ते सुखमय होणार सुद्धा आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. कारण इथला मुक्काम कधी संपेल ना कोणाला सांगता येणार नाही आणि सांगताही येणार नाही. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. नक्कीच आपण आनंदी राहा आणि जीवन अगदी मन मोकळ्यापणाने जगा. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तुला मी करून टाकील. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने तुम्ही जपा. नक्कीच नाती तुम्हाला पुढे घेऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि नक्कीच तो प्रकाश आपल्यासाठी घातक सुद्धा असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य नक्कीच तुम्हाला कमी पडून जाईल आणि तुम्हाला ते समजणार सुद्धा नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि फक्त ऐकतच राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखात देखील जाईल. म्हणून स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. आणि काही मिळाले नाही ना तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे ही भागच तुम्हाला पडेल आणि परमेश्वर तुम्हाला ते देऊनच राहणार आहे. आणि फक्त आपण त्यांच्यावर विश्वास तितका मनोभावे आणि तेवढा भक्कम ठेवला पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच मात्र कमी होत नसतो. तसाच तुमचा स्वभावही कितीही तुम्ही कडू लोकांमध्ये असला किंवा चुकीच्या संगतीमध्ये असला, पण तुमचा स्वभाव कधी बदलू देऊ नका आणि तो तसाच ठेवा आणि तो तसा राहतो सुद्धा. म्हणून स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि ती कठीण सुरुवात आपल्याला करायची असते. आणि स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्याच विश्वात तू मग्न आहे आणि माझ्याकडे तुझे लक्ष नाही. कधी तू मंत्रजप करत नाही आणि कधी नामस्मरण करत नाही. मग माझी आठवण कधी काढणार? का नुसता फोटो आणून तू तुझ्या देवाऱ्यात ठेवतो? म्हणून स्वामी तुम्हाला प्रेमाने रागवत आहेत. नक्की स्वामींची भक्ती सुरू करा आणि त्याला उशीर नको. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. आणि ती कमतरता ज्याला दिसली तो माणसाला जीवनामध्ये प्रत्येकाच व्यक्तीमध्ये कमतरता दिसत असते. म्हणून गुरुचरित्र मधून तुम्ही भरपूर काही शिकाल. फक्त एकदा तुम्ही गुरुचरित्र ऐकून बघा आणि वाचून बघा, तुम्हाला सर्व काही ज्ञान होऊन जाईल. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र आहे आणि यातच आपल्याला सफलता सुद्धा मिळणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करत आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीच गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही अडकू नका आणि मोहात पडूही नका. म्हणून स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा.
केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि ते आपण करू नये. जेवढी जास्त अपेक्षा ठेवाल तेवढी जास्त तुमचं मन हे दुखणार आहे, यात काही शंकाच नाही. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द. आणि ती जिद्द त्याने कधी सोडू नये आणि देवाचे नामस्मरण सुद्धा कधी सोडू नये. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहे असा गर्व अजिबात करू नका, कारण सगळे लोक आहेत म्हणून तुम्ही आहेत हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेव्हा तुमचा सगळा अहंकार हा खूप कमी होऊन जात असतो आणि तुम्हाला अहंकार येत सुद्धा नसतो. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती आणि परत हरवली म्हणून तिथल्या तिथं तो विषय तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि त्या विषयी परत तुम्ही विचार कधी करायचा नाही. जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही जात असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतील ना तेवढीच मोठी सुखही येतील, यावर विश्वास ठेवायला शिका आणि या विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आपण फक्त माणुसकी बघतो. आणि जे व्यक्ती माणुसकी बघतो तो जीवनामध्ये भरपूर पुढे जात असतो आणि तो दुसऱ्यांची मदत सुद्धा करत असतो. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळं द्यायला या जन्मात देखील येत असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि लक्षात ठेवा, जास्त बोलाल तर तिथे तुम्ही तुटाल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो किंवा नाहीतर मग द्वेष असो. म्हणून मित्रांनो, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा धवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे ना कधी पण श्रेष्ठ असते आणि ते शेवटपर्यंत श्रेष्ठच असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून ते दिवस आपण नक्कीच आठवा आणि ते दिवस नक्कीच आठवल्यावर आपल्याला ते अनुभव सुद्धा आठवतील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे. आणि ती दिशा मिळेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या दिशेलाही जाल. म्हणून आरोग्य ही सर्व मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून नाते तुम्ही नक्कीच जपायला शिका, कारण नाते आहे तर सर्व काही आहे. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि प्रत्येक ठिकाणी देवाचे दर्शनही आपल्याला होत असते. म्हणून माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि हे फक्त त्याच्याच हातात आहे आणि ते कर्म तो कधी चुकवू शकत नाही. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ना तेही चांगलेच होणार आहे. आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे. आणि स्वामी प्रत्येकाला चांगला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकालाच म्हणत आहेत की बाळांनो, सगळ्यांनी प्रेमाने राहा आणि आपुलकीने राहा. म्हणून केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्या विचाराने तो स्वतःला पुढे घेऊन जात असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला ही अपंग मात्र बनवत असते. म्हणून काळ कधी आणि कोणाला रंग दाखवेल आणि कशी शिक्षा देईल ना हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून फक्त कर्म चांगली करा आणि कर्मांवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवतं आणि प्रत्येक वेळी ते आठवत असतं. म्हणून स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते आणि त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवून काम घ्यायचं आहे आणि हिंमत ठेवून काम करायचं सुद्धा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना तेव्हा स्वामी हे प्रकट होत असतात आणि प्रत्येक माणसाला ते मदत करत असतात आणि त्यांची भक्ती जो करेल ना त्याला नक्कीच ते चांगले आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान असं सांगतं की भविष्यात तुम्हाला सुख मिळणार आहे, पण धर्म आपला असं सांगतो ना की मन पवित्र असेल ना तर तुम्हाला दररोज सुख मिळेल आणि फक्त तुम्ही मनामध्ये
समाधानी राहिलं पाहिजे. आणि ज्या माणूस समाधानी असतो ना त्याला प्रत्येक क्षणी हे सुख मिळतच असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. आणि ते लाख मोलाचे पण असणार सुद्धा आहे. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात. आणि ते निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करून निस्वार्थ मनाने आपलं काम पार पाडत असतात. म्हणून अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही आणि चुकीचे निर्णय तुम्ही घेऊन बसतात. मग तुम्हाला त्याचा पस्तावा मात्र नंतर नक्कीच येत असतो. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि मनस्थिती जर चांगली असली तर सर्व काही नीट होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. कारण तुम्ही प्रत्येक दिवशी बदलत आहात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी प्रगती करत जगलं पाहिजे. कारण प्रगती कराल तरच तुम्ही पुढे जाल आणि प्रगतीच्या मार्गावर राहाल तर तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल आणि मग तुम्हाला भरपूर काही मिळेलही. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच तुमच्या मनानुसार सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.